मला वाटतं आपला हा जो प्रयोग आहे मला विनय म्हणून घरात आणण्याचा तो जवळजवळ यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाही. कशावरून? कारण मला तुमच्या घरच्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी जी चीड दिसतीये ती खूप प्रामाणिक आहे. तुमची बायको, तुमचे सासू सासरे, अगदी तुमची मोलकरीण सुद्धा यांच्या डोळ्यात मला माझ्याविषयी कुठलाही संशय दिसत नाही. या सर्व घटनांच्या मागे जो कोणी सूत्रधार आहे तो तुमच्या घरातला आहे असं नाही वाटत? मलाही तुमच्या बोलण्यात तथ्य वाटतं, कारण स्वतःच्या किंवा घरच्याच्या जीवाला त्रास होईल असं कोणी करणार नाही, आणि तेही इतक्या सातत्याने. ज्याचं रूप तुम्ही घेतलंय, विनय वेंगुर्लेकर. हो, चिपळूणचा मित्र. करेक्ट. आतापर्यंत कोणीतरी भाव करायचा आणि मी दचकायची अशी खेळी चालू होती. पण मग मी ठरवलं आता दचकवण्याची पाळी माझी आहे. कोणालाही न सांगता गाडी काढली आणि सरळ चिपळूणला गेलो. नमस्कार मावशी. कोण रे तू? मी विक्रम वनारस आहे. विक्या खालच्या आळीत राहायचो बघा. विक्या? खालच्या आळीतला? म्हणजे वनारशांचा विक्या? आमच्या विनय बरोबर यायचा हो ना? हो. मी आता विनयच्या घरी जाऊन आलो. घराला कुलूप होतं. कुठे गेला असेल तो? कुठे सापडेल? तू आता नाही भेटणार. म्हणजे? दारून खाल्लं त्याला. परवाच 13वा झाला त्याचा. दारूच्या नशेत खड्ड्यात पडला आणि गेला आमचा विनय. म्हणूनच मी तुमच्याकडे आलो की विनय नावाच्या ह्या इतिहास जमा झालेल्या व्यक्तीचं भूत जर कोणीतरी नाचवत असेल तर ते कोण नाचवतंय आणि का नाचवतंय हे मला समजायलाच हवं. म्हणून तुम्ही कपिल भूतकरकडे आलात. आणखीन एक, हे स्कायकॉम प्रकरण आणि विनय नावाची हूल यातलं एक्झॅक्ट कनेक्शन काय आहे? ठीक आहे, मी आता या स्कायकॉम प्रकरणाच्या मुळाशी लगेचच जातो. उद्याच ते काम हातात घेतो. पण त्यासाठी मला ते डॉक्युमेंट्स, डिटेल्स, पत्ता वगैरे या गोष्टी लागतील. शुअर. म्हणजे काही डिटेल्स माझ्या ऑफिसमध्ये आहेत. मी तुम्हाला फोनवरती देतो. थोडी कॅश पण लागेल. एक 5,000 पर्यंत. आत्ता देऊ? हो चालेल. एक दमडा नकोय मला तुझा. दारू रे दारू. हे पैशाचा मात कोणाला दाखवतो रे? काही दारू बिरू मिळणार नाहीये. बास झाला तमाशा. जाऊन झोप आता. चाल. एवढा मोठं घर नुसतं दारू नाही म्हणे. बोलावतो ना मला. त्या दिवशी तुम्ही विक्रमशी वाद घातला तेव्हा आठवते ना देवी कशी रिॲक्ट झाली? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी नेहमी वाद घालतो? वाद कुणीही घालत असेल, देवी समोर तो व्हायला नको एवढंच माझं म्हणणं आहे. त्याची मी नेहमीच पुरेपूर काळजी घेतो. तुम्ही आईशी बोलत होतात विक्रम बद्दल. देवीनं तेही ऐकलंय आणि तिच्या मनावर त्याचा खूप विचित्र परिणाम झालाय. विक्रम बद्दल? विक्रम बद्दल तुमची जी काय मतं असतील ना ती तुमच्यापाशी असू देत. मला आता त्याच्यावर काही बोलायचं नाही. स्कायकॉमचे पेपर्स तिला दाखवले तेव्हा तू मला विचारलं होतंस तिला भडकवलंस आणि माझ्यावर सोडलंस की नाही? हे सगळं करून तुला काय मिळतं हे मला आधी कळत नव्हतं, पण आता मला कळतंय. मी चिडावं, ओरडावं अशी जर तुझी अपेक्षा असेल त्याचं काही होणार नाहीये. ओके? ठीक आहे, मी समजूत काढेन अनन्याची. तुम्ही मला अडवू शकत नाही. मी चाललो. काय चाललो? जायचं नाही. बडबड बंद कर. मी चाललोय. थांबायचं. तू जाऊ नको. काय झालं? बघ ना, जातो म्हणतोय, पळ काढतोय. मला वाटतं इथून हो. मी पळून मिळून जात नाही. समजलं ना? मग काय चाललंय काय तुमचं? कशासाठी आरडाओरडा चाललाय? विक्रम घरात नाहीये. तो येईपर्यंत शांत राहायचं, इथेच थांबायचं. आम्ही जाऊ देणार नाहीये तुम्हाला. कशाला थांबवता मला? कारण आम्हाला हे कळायलाच पाहिजे की तू इथे का आलायस आणि हे सगळे उद्योग का करतोयस. आणि ह्याचा सोक्ष लावणार आम्ही. विक्रम नक्कीच लावेल. त्या विक्याचा कपाळ मोक्ष व्हायची वेळ आलेली आहे. पांडुरंग पांडुरंग काय करणार? नाही ना, अगं गेला तो. हॅलो, नैना बोलते. अरे तू विनय आत्ताच घरातून बाहेर गेलाय. आता काय करायचं?